क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सतत मुसळधार पावसामुळे शेती व शेती पिकाचे नुकसान। नेर तालुक्यात 132 मिलीमीटर पावसाची नोंद। सविस्तर वृत्त असे की गेल्या 2 दिवसापासून सतत मुसळधार पावसामुळे नदी व नाल्याकाठील जवळील शेती व शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी कर्ज काढून मंगळसूत्र गहाण ठेवून पहिल्यांदा दुसऱ्यांदा पेरणी केली। तालुक्यातील शेतकरी आधीच हतबल झालाय। अशातच काल झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले। अशा मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने शेत दुरुस्ती व झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी सरसकट हेक्टरी 50,000ची मदत द्या। पावसामुळे चिकणी ते डोमगा पूल हा नादुरुस्त झाल्याने शाळकरी मुलांना बस न गेल्याने चिकणी ते सहारा घ्यावा लागला। नेर तालुक्यात 132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। नुकसानीबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना माननीय बकाले साहेब नायब तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी तालुक्यात मोझर, सावरगाव, पिंपळगाव, शिरसगाव, उमरठा, सातेफळ, चिखणी, बाणगाव, दहिफळ, शेद्री, टाकडी, पिपरी, मालखेड, चिखली, मागलादेवी, धानोरा, दगड येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले। यावेळी सुनील खाडे, राजू सोनोने, अनिल शृंगारे, माया घनश्याम शृंगारे, चेतन अवधड, उमेश अवघड, सुदाम राठोड, संतोष राठोड, डोमगा येथील नूरखा पठाण, निलेश काटे, मयूर केडकर, जगदीश दांडगे, योगेश दांडगे, दिलीप काळे, सुनील शृंगारे, उदसिंग आडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी देवीचंद्र राठोड ने सन्माननीय जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्या मार्फत गेल्या 2 दिवसापासून म्हणजे 29 आणि 30 सतत या मुसळधार पावसामुळे नदी आणि नाल्याकाठी जे शेतकरी आहे त्यांचं प्रचंड असं नुकसान, शेती आणि शेतपिकासह नुकसान झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आधीच अडचणीत आलेला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीसुद्धा सरसकट व्हायला पाहिजे। काही त्रुट्यांमुळे आणखी शेतकरीसुद्धा अडकलेले आहे। आणि आमचा या तालुक्यामध्ये मागील वर्षी खरीप 2025 आणि 26ला शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला, परंतु तो पीक विमासुद्धा यवतमाळ जिल्हा हा आम्हाला दुर्लक्षित केलेला आहे। माझी शासनास विनंती आहे, शेतकऱ्यांच्या वतीने सुद्धा विनंती आहे, माझ्या राष्ट्रवादी परिवारातर्फे सुद्धा विनंती आहे की शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं हा प्रश्न आज शेतकऱ्यांना पडलेला आहे। माझी मायबाप सरकारला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की कुठेतरी यांना या आम्हा शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी विनंती आपण शासनाच्या वतीने आज केलेली आहे। माझं नाव उमेश अवघड आहे। मी एक आझादीचा शेतकरी म्हणून या ठिकाणी बोलतो की खरोखर आज जे आमचे मित्र, आमच्या पक्षाचे मित्र माननीय सुनील खाले, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे, आणि मी शिंदे गटामध्ये माननीय संजय भाऊ आमचे पालकमंत्री महोदय यांच्यासोबत काम करतो। आम्ही दोघं सातत्याने काम करतो। पण खरोखर आज जे आम्ही या तहसील कार्यालयामध्ये जे आलो, जे अतिवृष्टीमुळे जे आमच्या शेतकऱ्यांचं, आमच्या तालुक्यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ते खरोखर पाहण्याजोगतं नाही। अतिवृष्टी पावसामुळे जे खोलीकरण झाले नाल्यांचे ते सर्व वाहून गेले। शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही। शेतकऱ्यांचं पराठीचं नुकसान, सोयाबीनचं, तुरीचं हे अतिवृष्टीमध्ये एवढं खराब नुकसान झालेलं आहे। तर मी खरोखर या माझ्या सरकारला, माननीय फडणवीस साहेब असतील, आमचे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।